धनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका, पोटगीची 50% रक्कम जमा करा. करुणा शर्मांच्या पोटगीची रक्कम किती? न्यायालयात काय घडलं? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबई उच्च न्यायालयानं दणका दिलाय. करुणा शर्मा यांच्या पोटगीची 50% रक्कम जमा करा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने ही रक्कम 4 आठवड्यात जमा करण्याचे आदेश दिलेत. या प्रकरणी धनंजय मुंडेंनी उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं काय म्हटलंय, पोटगीची 50% रक्कम किती आहे, सगळं पाहूया या व्हिडिओतून. करुणा शर्मा या आपली पत्नी नसल्याचा दावा मुंडेंनी केला होता, पण करुणा यांनी लग्न झाल्याचे पुरावे न्यायालयात सादर केले. त्यावेळी न्यायालयानं मुंडेंचा दावा फेटाळून लावला होता. करुणा आणि धनंजय मुंडे यांचं प्रथमदर्शनी लग्न झाल्याचं निरीक्षण वांद्रे कोर्टानं नोंदवलं होतं. त्यानुसार दरमहा 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश न्यायालयानं धनंजय मुंडेंना दिले होते. पण कुटुंब न्यायालयाच्या या आदेशालाच धनंजय मुंडेंनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. या आव्हान याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. या याचिकेवर सुनावणीवेळी करुणा यांना दिल्या जाणाऱ्या पोटगी संदर्भात न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय. न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या एकल पीठापुढे ही सुनावणी झाली. खरं तर करुणा शर्मा या मुंडेंच्या पहिल्या पत्नी असल्यानं त्या पोटगीसाठी पात्र आहेत असे आदेश वांद्रे कुटुंब न्यायालयानं दिले आहेत. या आदेशानुसार धनंजय मुंडे यांच्याकडून करुणा शर्मा यांना दर महिन्याला 1,25,000 रुपये पोटगी म्हणून द्यावे लागणार होते. तसंच मुलीचा खर्च म्हणून 75,000 रुपये द्यावे लागणार होते. असे एकूण 2 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत. पण यावर आक्षेप घेत मुंडेंनी आव्हान याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयानं धनंजय मुंडेंना दणका दिलाय. या निकालानुसार ऑगस्ट 2022 ते जून 2025 या 35 महिन्यांच्या कालावधीतील पोटगीची रक्कम धनंजय मुंडेंना जमा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. जवळपास 3 वर्षांची ही एकूण रक्कम 43,75,000 रुपये इतकी आहे. यातील 50% म्हणजे 21,87,500 रुपये ही रक्कम 4 आठवड्यात जमा करण्याचे मुंडेंना आदेश देण्यात आलेत. यासाठी न्यायालयानं मुंडेंना 4 आठवड्यांची मुदत दिली आहे. तर धनंजय मुंडेंच्या आव्हान याचिकेवर 8 आठवड्यांनी अंतिम निर्णय देऊ असंही उच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. करुणा यांच्यासह मुलांच्या अंतरिम देखभालीचा खर्च हा धनंजय मुंडेंना करावा असेही निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आता येत्या महिन्याभरात धनंजय मुंडे यांना पोटगीची 50% रक्कम म्हणजे जवळपास 22 लाख रुपये करुणा शर्मा यांना द्यावे लागणार आहेत. धनंजय मुंडेंनी जे खालचे कोर्टामध्ये ऑर्डर झालेली आहे मेंटेनन्स देण्यासाठी, त्याच्यामध्ये मेंटेनन्स नाही द्यायचा आहे आणि मी फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, त्याच्यामध्ये ते ऑर्डर जे खालचे 2 कोर्टाचे ऑर्डर क्लॅश करण्यासाठी, इस्टे आणण्यासाठी धनंजय मुंडेंनी हायकोर्टामध्ये दाद मागितली आहे. त्याच्यामध्ये मंजुषा देशपांडे मॅडमचा मी मनापासून हात जोडून आभार मानते. त्यांनी धनंजय मुंडेला दिलासा न देता मला न्याय दिलेला आहे आणि त्यांनी जे दाद मागितली आहे त्याच्यामध्ये त्यांनी मंजुषा न्यायालय मॅडमनी मला दिलासा दिलेला आहे की कमी ते कमी जे मुलगीचे आहे 75,000 दर महिना ते 100% त्याच्यामध्ये पूर्ण पेमेंट जे आहे त्याच्या कमी ते कमी 30 लाख रुपये असतात आणि जे माझ्या आहे 1.25 लाख रुपये दर महिना त्याच्यामध्ये 33 महिन्याच्या ते पूर्ण रक्कम 50% माझी आणि 100% मुलीची जे रक्कम आहे ते कमी ते कमी 75% असते. ते पूर्ण रक्कम 4 आठवड्यामध्ये देण्याचा आदेश माननीय न्यायाधीश मॅडमनी दिलेला आहे. दरम्यान प्रकरण न्यायप्रविष्ट असताना करुणा यांना त्रास देऊ नये असं न्यायालयाचे निर्देश आहेत. तरीही मुंडे आणि त्यांच्या लोकांकडून आपल्याला रोज जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार करत करुणा शर्मा मुंडे यांनी वांद्रे न्यायालयात एक अर्ज केलाय. धमक्यांसोबत अश्लील व्हिडिओ पाठवले जात असल्याचंही करुणा यांनी आपल्या तक्रारीत म्हटलंय. आता धनंजय मुंडे यांना 4 आठवड्यात जवळपास 22 लाख जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. यावर धनंजय मुंडे काही प्रतिक्रिया देतात का ते पाहावं लागेल. पण न्यायालयानं हे आदेश देऊन धनंजय मुंडेंना दणका दिलाय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.